साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर बस स्थानकाच्या परिसरात बसमधील प्रवाशांचे सोने चोरी करणारे चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। सोलापूर बस स्थानकात प्रवाशांच्या सोन्याच्या चोरी वाढली होती। फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे डीबी पथक महिला प्रवाशांना लुटणाऱ्या महिलेचा तपास करत होते। 21 ऑक्टोबर रोजी अश्विन गोपाळ पाटील या दिवाळी निमित्त माहेरी जात होत्या। एसटी स्टँडवर बसमध्ये चढताना अज्ञात महिलेने सोन्याचे दागिने लंपास केले होते। याबाबत अश्विनी पाटील यांनी 21 ऑक्टोबर रोजी फौजदार चौडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले आणि एका संशयित महिलेस ताब्यात घेतले। आयेशा युसुफ शेख यास ताब्यात घेतल्यानंतर गुन्हा कबूल केला। फक्त एसटी बसमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरी करत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली। पोलिसांनी तिच्याकडून एकूण 12.5 तोळे वजनाचे 5,29,670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सध्या ती न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आयेशा शेख ही अत्यंत गरीब परिस्थितीत हालाकीचं जीवन जगत आहे। 6 अपत्य असल्याने त्यांना जगवायचं कसं असा प्रश्न तिच्या समोर पडला होता। तिने अखेर चोरीचा धंदा सुरू केला। बुरक्यामध्ये बसमध्ये चढण्यासारखं नाटक करत होती। गर्दीचा फायदा उचलून महिला प्रवाशांच्या पर्सवर डल्ला मारत होती। रेकॉर्ड नसल्याने आयेशाचा तपास करताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांनी दिली। रोजी यातील फिर्यादी अश्विनी गोपाळ पाटील वय 34 वर्ष या दिवाळीनिमित्त त्यांच्या सासरवरून माहेरला जाण्यासाठी एसटी स्टँडवरून जात असताना बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन त्यातील अटक महिला आरोपी याने गर्दीचा फायदा घेऊन त्या पर्समधील चेन खोलून त्यातील 8.5 तोळे सोने आणि 6,000 रुपये कॅश चोरी केली होती। सदर गुन्हा नोंद केल्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करीत असताना आम्हाला गुप्त बातमी मिळाली की सदर महिला चोरीचे सोनं विकण्याकरता येत आहे। त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप लावून सदर महिलेला ताब्यात घेतलं। तिची अंगझडती घेतली असता 8.5 तोळे सोनं आम्हाला तिच्याकडून भेटलेलं आहे आणि त्यानंतरनं आम्ही तिला अटक केली आणि PCR घेतला। PCR दरम्यान चौकशी केली असता तिने 4 महिन्यापूर्वीसुद्धा एक अशी चोरी केली होती एसटी स्टँडवरून। तर एसटी स्टँडवरून चोरी केल्यानंतर सदरचा मुद्देमालसुद्धा आम्ही त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे। सदर महिलेकडून एकूण 12.5 तोळं सोनं रिकवर केलेलं आहे। सध्या महिला PCR संपलेला आहे आणि MCRमध्ये आहे। आणखी एका गुन्ह्यात ताबा घेऊन तपास चालू आहे। सदर महिला ही सोलापूरमधील असून यापूर्वी तिचं अद्याप तरी रेकॉर्ड चेक केलं तर रेकॉर्ड आढळून आलेलं नाही। तर इतर गुन्हे काय केले आहेत का किंवा काय याचा तपास चालू आहे। ती 4 महिन्यापूर्वी बसमध्ये चोरी केली म्हणलं तुम्ही? हां, तर फक्त बसमध्ये चोरी करण्याची स्पेशलिस्ट आहे? हां, या 4 महिन्यापूर्वी पण तिने बसमध्ये चढत असतानाच एका महिलेच्या पर्समधूनच चोरी केलेली होती आणि त्यातले सोनं गेलं होतं 4 तोळ्याचं त्यांचं, ते सोनंसुद्धा आपण रिकवर केलेलं आहे। तर एकंदरीत असं दिसून येतं की सदर महिला ही फक्त बसमध्ये चढीत असताना लोकांच्या पर्समधून सोनं किंवा पैसा काय मिळेल ते चोरत आहे। आणि ती काय कशासाठी चोरते नेमकं? तिचं कारण काय चोरी करायचं? तर कुटुंबाची उपजीविका चालवण्यासाठी चोरी हां, करते? सदर महिलेचं कौटुंबिक परिस्थिती हालाकीची आहे। तिला एकूण 6 मुलं आहेत। तर त्यामुळे ती चोरी करत असावी असं अंदाज आहे। फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे डीबी पथकातील API शंकर धायगुडे यांनी खबऱ्यांची फौज लावली होती। आयेशा शेखचा शोध लावला। चोरीचे सोने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्यांनी दिली होती आणि पोलिसांनी अलगद तिला ताब्यात घेतले। तिला अधिक विश्वासात घेऊन माहिती घेतली असता तिने अनेकदा बसमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरी केल्याची माहिती समोर आली आहे। कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तिने हा धंदा करत असल्याची माहिती दिली। कोर्टात हजर केले असता कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे। फौजदार चौडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने आयेशा शेख हिचा शोध लावला। हा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक उदयसिंग पाटील, API शंकर धायगुडे, पोलीस निरीक्षक विकास देशमुख, पोलीस नायक दीपक डोके, आयाज बागलकोटे, धनंजय बाबर, रामा बाचावर, कृष्णा बडुरे, विनोद भटकर, नितीन मोरे, सचिन कुमार लवटे, अमोल खरटमाल, अर्जुन गायकवाड, अजय चव्हाण आदींनी तपासात मदत केली।